बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा कोर्स ओपन करायचा आहे। कोर्स ओपन केल्यानंतर इथे ज्या 3 रेषा दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये घटक संच 3 अंगणवाडी अभ्यासक्रमाची तत्वे हे ओपन करायचे आहे। ओपन झाल्यानंतर व्हिडिओ बघून घ्यायचा। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याची प्रश्नमंजुषा सोडवू शकता। आपण डायरेक्ट प्रश्नमंजुषा सोडवूयात। प्रश्नमंजुषा आपण चालू करतो आहोत। यामध्ये तुम्ही बघू शकता 2 क्वेश्चन आहेत, आपल्याला ते सोडवायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1 आहे, बालशाळेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे। आता याचे जे प्रश्नांचे उत्तर आहे त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मुलांचा सर्वांगीण विकास होणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे। 2 नंबरचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय चुकीचा आहे बालकेंद्रीय अभ्यासक्रमामध्ये। आता यामध्ये कुठला प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगायचं आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे केवळ उपलब्ध सोयीसुविधांचा विचार केला जातो। 3 नंबर हे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता मी सबमिट करणार आहे। तुम्हाला जर उत्तर चॉईस बदलायचे असेल तर तुम्ही क्लिअर माय चॉईसवर जाऊन पुन्हा तुमचे जे प्रश्नांचे उत्तर आहे ते तुम्हाला जर डाऊटफुल वाटत असेल तर तुम्ही चेंज करू शकता। पण माझ्यामध्ये हे उत्तर 100% बरोबर आहे। तर मी आता सबमिट करणार आहे। सबमिट केल्यानंतर सबमिट ऑल अँड फिनिश करायचे आहे। नेटवर्क स्लो असल्या कारणाने थोडा वेळ लागतोय। तुम्ही बघू शकता 2 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे माझी बरोबर आलेली आहे। हे बघा, दोन्ही प्रश्न बरोबर आहेत। अशा प्रकारे तुम्ही घटक संच 3 मधील एक प्रश्न मंजुषा याचे उत्तर देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि लगेच मला नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।